सायलीने अननोन नंबरवर कॉल केला तेव्हा पलीकडून एका वृद्ध पारसी स्त्रीचा आवाज आला. सायलीने तो आवाज ओळखला होता. काही तासांपूर्वी तिला पडलेल्या स्वप्नात हा आवाज तिला ऐकू आला होता. अजून किती वेळ लागणार टेम्पोला? सायलीला धीर सापडत नव्हता. दर दुसऱ्या मिनिटाला बाल्कनीत जाऊन टेम्पो आला का हे ती चेक करायला लागली होती. जर असा वेगळा आवाज येताच सायली बाल्कनीत धाव घेत होती. पुन्हा पुन्हा निराश होऊन बसून राहत होती. आता सायलीनं स्वतःची समजूत घालायला सुरुवात केली. आता कुठल्याही क्षणी येईल अलमारी. लगेच डिलिव्हरी होईल तिची. ती अलमारी आता आपलीच आहे. आपण खरेदी केली आहे. जराही बार्गेन न करता पूर्ण पैसे देऊन तिनं अलमारी खरेदी केली होती. वाट बघता बघता सायलीचा डोळा लागला. स्वप्नात तिला पुन्हा एकदा अलमारी दिसली आणि त्या पारसी बाईचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज तिला पुन्हा पुन्हा 3 अटी सांगत होता. पहिली अट, रात्रीच्या वेळी अलमारी कापड टाकून झाकून ठेवायची. स्वप्नामध्ये आता अलमारी पांढऱ्या कपड्याखाली झाकलेली दिसू लागली. दुसरी अट, काहीही झालं तरी अलमारीच्या आत शिरायचं नाही. स्वप्नात सायलीनं कापड खेचलं आणि अलमारीचं दार उघडलं. सायलीनं अलमारीत ठेवायला पाऊल उचललं आणि तेवढ्यात सायलीचं लक्ष तळाकडे गेलं. एक लहान मुलगी मान वर करून सायलीकडेच बघत होती. सायलीला एकदम जाग आली. फ्लॅटमध्ये पुन्हा अंधार झाला होता. पुन्हा एकदा दिवस मावळल्यावर तिला जाग आली होती. जड झालेलं अंग सावरत तिनं लाईट्स ऑन केले. डोळ्याच्या कोपऱ्यातून तिचं लक्ष स्पेअर बेडरूमच्या उघड्या दाराकडे गेलं. सायलीला कळेना काय होतंय. ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला किंचितही आठवण होत नव्हती की अलमारीची डिलिव्हरी झाली तरी कधी. डोकं अशक्य ठणकायला लागलं होतं. नाईलाजाने सायली तिच्या बेडरूममध्ये जाऊन तशीच झोपी गेली. अलमारी घरी आल्याच्या पहिल्याच रात्री सायलीकडून पहिली अट मोडली होती. रात्रीच्या वेळी अलमारी कापडानं झाकायची राहून गेली.